लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा, लाईक करावा व तुम्हाला व यासारखेच नवीन नवीन आमचे येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देतो उरीम आणि थुमीम। असा शब्द तुम्ही अजूनपर्यंत कदाचित ऐकलेला नसेल, परंतु हा शब्द पवित्र शास्त्र बायबल मधला शब्द आहे। अर्थात उरीम आणि थुमीम हे देवाने इस्रायलमधील याजकीय वस्त्रांमध्ये ठेवलेले काही रत्ने होती, ज्या रत्नांच्या द्वारे देव इस्रायल लोकांबरोबर बोलत होता, राजांना मार्गदर्शन करीत होता की त्यांनी युद्धात जावे की न जावे। अशा प्रकारे होय किंवा नाही अशी सर्व उत्तरे उरीम आणि थुमीम यांच्या मार्फत याजकांच्या मध्यस्थीद्वारे ती प्राप्त होत होती। अर्थात उरीम आणि थुमीम यांचे महत्त्व काय आहे आणि त्या काळी काय काय गोष्ट घडली हे आम्ही बायबल मध्ये वाचणार आहोत आणि आजच्या नवीन करारामध्ये आमच्यासाठी उरीम आणि थुमीम काय आहे हे आम्ही जाणून घेणार आहोत। म्हणून आपणांतील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। निर्गमनाचं पुस्तक याचा 28वा अध्याय याचं वचन 29 ते 30 मी वाचत आहे। अहरोन पवित्र स्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या उरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर इस्रायलाच्या मुलांची नावे धारण करील आणि त्या योगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील। तू न्यायाच्या उरपटात उरीम व थुमीम ठेव। अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे। या प्रकारे अहरोनाने इस्रायल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा। परमेश्वर या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो। आमेन। जुन्या करारात देव संदेशांच्या द्वारे बोलत होता, स्वप्नांच्या द्वारे बोलत होता आणि देवाने उरीम आणि थुमीम या दोन पवित्र वस्तूंच्या मार्फत याजकांच्या द्वारे त्या संपूर्ण राष्ट्रांना इस्रायल लोकांना मार्गदर्शन करावे म्हणून उरीम आणि थुमीम ही व्यवस्था देवाने दिली होती। उरीम आणि थुमीम विषयी आज ख्रिस्ती जगतामध्ये 95% लोकांनी ऐकले देखील नाही आणि त्यांना याविषयी माहिती नाही की हे नक्की काय आहे। आज आम्ही यावर अभ्यास करणार आहोत की ख्रिस्ती लोकांना उरीम आणि थुमीम हे काय दर्शवित आहे। देवाने इस्रायल लोकांना गुलामीतून सोडविल्यानंतर सिनाय पर्वतात जवळ जेव्हा ते आले तेव्हा देवाने इस्रायल लोकांबरोबर करार केला, ज्याला जुना करार संबोधण्यात येतो आणि त्यामध्ये देवाने लेवी लोकांची निवड केली इस्रायलाच्या 12 घराण्यांतून। हे लेवी लोक देवाच्या मंदिराची, सभा मंडपामध्ये देवाची आणि इस्रायलाच्या बाकीच्या घराण्यासाठी ते सेवा करीत होते। त्यांतून देवाने प्रमुख याजक निवडला आणि पहिला प्रमुख याजक अहरोन होता आणि त्याला देवाने उरीम आणि थुमीम हे सोपवून दिले। अनुवाद याचं पुस्तक 33 अध्याय याचं 8वं वचन म्हणते, मग लेव्यांविषयी तो म्हणाला, तुझे थुमीम व उरीम तुझ्या भक्तापाशी राहोत। लेव्यांना जेव्हा देवाने आपल्या मंदिराची सेवा करण्यासाठी पाचारण केले तेव्हा थुमीम आणि उरीम हे आपल्या याजकीय भक्तांस सोपवून दिले। अर्थात हा त्यांच्यासाठी फार मोठा मान होता। याजकांना देवाने केवळ लोकांसाठी अर्पण करावे, बलिदान करावे, यज्ञ अर्पण करावे म्हणूनच ठेवलेले नव्हते, तर त्यांनी उरीमाच्या द्वारे न्याय देखील करावा। याजकांसाठी देवाने उरीम दिले होते। इस्रायलांच्या घराण्यांतील नेमलेले याजक यांनी देवाची इच्छा विविध जीवनातील परिस्थितीत काय आहे हे जाणण्यासाठी ही पवित्र वस्तू त्यांना देण्यात आली होती। त्यालाच म्हणतात उरीम आणि थुमीम। अर्थात हे याजकांच्या अधिकाराला दर्शविते, जे अधिकार देवाने त्यांना दिले। मार्गदर्शनाचे उपकरणच असे ते होते आणि देव महायाजकामार्फत त्यांतून उत्तर देत होता। या ठिकाणी न्यायाचा उरपट म्हटलेला आहे। अर्थात जे महायाजक असत हे देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये जात असताना त्यांना हा उरपट
नेसावा लागत असे. उरपट म्हटल्यावर उर म्हणजे छाती. छातीच्या खाली आमचं हृदय जे डाव्या बाजूला आहे आणि या हृदयावर ते बसविलेलं असावं अशी देवाने आज्ञा अहरोन जो प्रमुख याजक होता त्याला केलेली आताच आम्ही वाचली. अर्थात येथे 12 रत्ने होती. ही 12 रत्ने इस्रायलाच्या 12 घराण्याला दर्शवित होती. आणि त्याविषयी काय म्हटलेलं आहे वचन निर्गम 28:17 वचनापासून मी वाचत आहे. त्यात रत्ने खचावी, त्यात रत्नांच्या 4 रांगा असाव्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसना, गोमेद व यास्फे. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खचावी. इस्रायलाच्या मुलांच्या नावाच्या संख्ये एवढी ही रत्ने असावी. पहा, त्यांच्या संख्येइतकी 12 नावे असावी. मुद्रा जशी कुरितात तसे 12 वंशांपैकी एकेकांचे नाव एकेका रत्नावर कोरावे. अशा पद्धतीने या उरपटाची व्यवस्था केली होती. हा एक खास प्रकारचा पोशाख होता ज्याला एफोद म्हटलं गेलेलं आहे. आणि या एफोदावरच उरीम आणि थुमीम हे बसविलेले असे. परंतु हे उरीम आणि थुमीम बरोबर जेथे आमच्या डाव्या बाजूला छातीवर जेथे आमचं हृदय आहे त्यावर ते बसविले जात असे. कारण देव हृदय पारखतो, देव मनुष्यांचे हृदय पाहतो, देव मनुष्यांच्या हृदयात राहतो. देवाची इच्छा या इस्रायल लोकांना उरीम आणि थुमीम याद्वारे देव चमत्कारिकरित्या कळवित असे. उरीमांतून प्रकाश उत्पन्न होत असे आणि तो प्रकाश जेव्हा येईल तेव्हा त्यांना कळे की देवाने सांगितलेली गोष्ट खरी आहे. मनुष्य पापात पडल्यानंतर देव आणि मनुष्य यांच्याबरोबर जो वार्तालाप होऊन संवाद होऊन देवाची इच्छा जी कळायला हवी ती न कळत असल्या कारणाने देवाने उरीम आणि थुमीम याद्वारे मार्ग केला. इस्रायलाच्या राज्यामध्ये अनेक खोटे संदेष्टेही संदेश देत होते. खरा संदेष्टा जेव्हा संदेश देई आणि खोटा संदेष्टाही संदेश देई आणि ते देखील यहोवा देवाच्या नावाने संदेश देत असत. परंतु एक सत्यतेच्या वाणीने देत होता अर्थात देवाच्या वाणीने आणि दुसरा हा फसविण्याच्या इराद्याने सैतानाच्या आत्म्याखाली प्रभावित होऊन भविष्यवाणी करीत असे. परंतु अशा वेळेला अशा व्यक्तींना उरीम आणि थुमीम यांच्या पुढे हजर केले जाई. त्यांच्या मुखांतून निघालेली वाणी ही जर देवापासून असेल तर उरीम मधनं प्रकाश चमकत असे आणि त्यावरून ही गोष्ट सर्वांना कळे की ही देवाची वाणी आहे याचा आम्ही स्वीकार करायला हवा. परंतु जर उरीम मधनं प्रकाश आला नाही तर ती वाणी देवाची नाही, ती खोटी वाणी आहे. त्या वाणीला घाबरू नये, ती देवापासून नाही, त्याचा नकार करावा. अर्थात देवाचे मन या ठिकाणी जाणले जात होते की देव काय म्हणत आहे. 1 शमूएलाच्या 30 अध्यायामध्ये आम्ही 7 आणि 8 वचन पाहतो. दावीद अहिमलेखाचा पुत्र अब्याथार याजक यास म्हणाला, एफोद मजकडे आणा. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले. दाविदाने परमेश्वरास प्रश्न केला, मी या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांस गाठीन काय? तेव्हा त्याने उत्तर दिले, त्यांचा पाठलाग कर. तू खात्रीने त्यांस गाठशील व सर्वांना सोडवून आणशील. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत एफोदामध्ये असणारे उरीम आणि थुमीम यांतून देवाचं उत्तर दाविदाला मिळाले. दाविदाला अर्थात युद्धाला जावे की न जावे याविषयी मार्गदर्शन देवाने या ठिकाणी दिल्याचे आम्हाला आढळते. अर्थात देव होकारात्मक रीतीने दाविदाशी बोललेला आहे. 1 शमूएलाचा 23 अध्यायाचं 2 ते 4 वचन मी वाचत आहे. तेव्हा दाविदाने परमेश्वरास विचारले, मी जाऊन या पलिष्ठ्यांवर मारा करू काय? परमेश्वर त्यास म्हणाला, जा पलिष्ठ्यांवर मारा करून कैलाचा बचाव कर. दाविदाचे लोक त्यास म्हणाले, पहा येथे यहुदांवर जर आम्हास भीती आहे तर पलिष्ठ्यांच्या सैन्यावर आम्ही कैलाकडे चालून गेलो तर मग काय पुसावे? दाविदाने परमेश्वरापाशी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा परमेश्वराने त्यास सांगितले, कमर बांधून कैलास जा, मी पलिष्ठ्यांस तुझ्या हाती देतो. दाविदाविषयी आम्ही या संपूर्ण बायबलमध्ये पाहिलं तर आम्हाला आढळेल की दावीद नेहमी देवाला विचारत असे आणि मग तो निर्णय घेत असे. अर्थात या ठिकाणी दावीद देवाला प्रश्न करीत आहे आणि देव त्याला उत्तर देत आहे की त्याने जावे, युद्ध करावे. लक्षात घ्या, अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत
की उरीम आणि थुमीम याद्वारे देवाने येथे होकारात्मक उत्तर दिलेलं आढळत आहे. 1 शमूएलाचा 14 अध्यायाचं 36 वचनापासून मी वाचत आहे. शौल म्हणाला, आपण आज रात्री पलिष्ठ्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यांस लुटू. त्यांतला एक मनुष्यही सोडता कामा नये. ते म्हणाले, आपणाला बरे वाटेल तसे करा. त्यावेळी याजकाने म्हटले, चला आपण इथे देवा समीप जाऊ, म्हणजे देवाला विचारू. उरीम आणि थुमीमद्वारे शौलाने देवास विचारले, मी पलिष्ठ्यांचा पाठलाग करू काय? तू त्यास इस्रायलाच्या हाती देशील काय? पण त्याने त्या दिवशी त्यास उत्तर दिले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहतो की देव इथे शौलाला उत्तर देत नाहीये. देव मनुष्याला पाहत असे आणि मनुष्याला पाहिल्यावर त्याला उत्तर द्यावे की नाही हे देव ठरवत असे. तो देव ठराविक व्यक्तीला आपली इच्छा प्रकट करीत नसे. ही गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. 1 शमूएलाचे 28 अध्याय याचं 5 वचनापासून मी वाचत आहे. पलिष्ठ्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला आणि त्याच्या मनाचा थरकाप झाला. अर्थात पलिष्ठी येथे इस्रायलवर आलेले आहे. शौल राजा आहे. शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले. परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. अर्थात 3 गोष्टी होत्या ज्याद्वारे देव जुन्या करारात बोलत होता, म्हणजे संदेष्टाच्या द्वारे, स्वप्नांच्या द्वारे आणि तिसरी गोष्ट होती उरीमच्या द्वारे. तेव्हा शौल आपल्या सेवकास म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन. तिचे चाकर त्यास म्हणाले, पहा, इंदोर येथे एक भूतविद्या प्रवीण स्त्री राहत आहे. अर्थात या ठिकाणी ज्या वेळेला शौलाला देवाकडून उत्तर मिळत नाही तेव्हा शौलाचं जीवन देवासमोर बरोबर नाही. तर शौलाने उरीमातनं उत्तर मिळत नाही म्हणून त्याने दुसरा एक मार्ग शोधला, भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे, म्हणजे सैतानाचा मार्ग. हा सैतानी युगम असतो आणि यापासून आम्ही कायम दूर राहावे. देवाने मौन पाळले होते शौलाबाबत की शौल पश्चाताप करेल आणि देवाला शरण येईल, पण शौलाने देवाला शरण येणे नाकारले. त्याने पश्चाताप केला नाही, देवाला शरण तो आला नाही. यशाचं पुस्तक याचा 8 अध्याय याचं वचन 19 आणि 20 म्हणते, ते तुम्हास म्हणतील, भूतवैद्यांस व छाछू करणाऱ्या मांत्रिकास विचारवायस जा. तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंताकरिता मेलेल्यांस विचारावे काय? धर्मशास्त्र व विधी यांकडे पहा. याप्रमाणे ते बोलत नसल्यास त्यांकरिता निश्चय प्रभात समय नाही. येथे आहे उरीम आणि थुमीम. देव येथे दाखवत आहे की मी आपले धर्मशास्त्र आणि विधी हे तुम्हाकडे दिले आहेत. त्याप्रमाणे जर कोणी बोलत नसेल तर त्यांना निश्चय प्रभात समय नाही, प्रकाश त्यांच्याकडे नाही. प्रियजन हो, म्हणूनच देवाची इच्छा आहे आम्ही नेहमी देवाला विचारावे. देव सोडून दुसरा कोणताही मार्ग आम्ही घेता कामा नये. मोशेनंतर देवाने यहोशवाची निवड करावी मोशेच्या जागी, ही गोष्ट जेव्हा कळविली तेव्हा यहोशवाला कसं याजक मंडळापुढे उभं करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही उरीमाच्या बद्दल पाहत आहोत. मी वचन वाचत आहे. गणनाचं पुस्तक 27 अध्याय 18 पासून मी वाचत आहे. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. अर्थात यहोशवा विषयी देवाने हे कळविले मोशेला. एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्या समोर त्याला उभे करून त्यांच्या देखत त्याला अधिकारारूढ कर. म्हणजे याजकांसमोर तू यहोशवाला अधिकार रूढ कर, म्हणजे त्याला अधिकार दे, आपला काही अधिकार त्याला दे, म्हणजे इस्रायल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील. कारण ज्याला देव अधिकार देतो त्याच्या अधिकाराखाली राहणे हे मंडळीचे कर्तव्य आणि जबाबदारी असते. 21 वचन, तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील. म्हणजे एवढं सर्व झाल्यावर देखील येथे उरीमाद्वारे देवाला विचारलं गेलं पाहिजे याजकांकडून. लक्षात घ्या, म्हणजे देवाने मोशेला हे कळविले, परंतु याजकांद्वारे देखील देव आपली इच्छा संपूर्ण याजकांना प्रकट करू इच्छितो आणि इस्रायलांना. पण ती कशामार्फत? उरीमामार्फत. यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्या सहित सर्व इस्रायल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते मागे येतील. म्हणजे
यहोशुवाला हा अधिकार तेव्हा प्राप्त होईल, परंतु येथे सर्व गोष्टी झाल्या आहेत. उरीम यांतून देवाकडनं उत्तर आलं पाहिजे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. त्याने यहोशुवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्या समोर उभे केले. देवाने जे मोशेला कळविले होते त्याप्रमाणे मोशेने केले आणि परमेश्वराने मोशेच्या आज्ञेद्वारे केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकाररूढ केले. अर्थात यहोशुवाला अधिकाररूढ करताना उरीमद्वारे देवाला विचारण्यात आलेला आहे. ही गोष्ट आम्हाला या बायबलमध्ये आढळत आहे. म्हणजे देव आपले सत्संकल्प या ठिकाणी प्रकट करतो, आपली इच्छा प्रकट करतो, आपले मार्गदर्शन या ठिकाणी देतो. ही गोष्ट आम्हाला आढळते. इस्रायल लोक हे 70 वर्षे बाबेलात पाडावपणात गेल्यानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा आम्हाला एज्रिया आणि नेहम्या या पुस्तकामध्ये त्यांची नोंद आढळते. 63 वचन म्हणते, तिर्शार्था त्यास म्हणाला, उरीम व थुमीम धारण करणाऱ्या याजकांची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र वस्तू खाण्यास पात्र नाही. अर्थात परमपवित्र वस्तू तेव्हा खाल्या जातील जिथपर्यंत याजक उरीम आणि थुमीम हे धारण करीत नाही. 70 वर्षाचा गॅप गेला होता. 70 वर्षाच्या फरकामुळे सगळे याजक आणि लेवी आणि सगळं काही पुन्हा रिस्टोर होणे गरजेचे होते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. अशा प्रकारची सूचना त्यावेळेला देण्यात आली. अर्थात या ठिकाणी नेहम्याच्या पुस्तकात आणि एज्रियाच्या पुस्तकात, नेहम्याचं पुस्तक 7 अध्याय 65 वचन आणि एज्रियामध्ये जे आता आम्ही वाचले, ह्या दोन्ही वचनांतून आम्हाला कळते की उरीम आणि थुमीम हे तिथपर्यंत होतं. पण त्यानंतर उरीम आणि थुमीम विषयी काहीही गोष्ट पवित्र शास्त्रात त्यानंतर लिहिली गेलेली नाही. अर्थात आम्हाला माहित नाही, पवित्र शास्त्र याविषयी काही बोलत नाही की उरीम आणि थुमीम कुठे गेले. परंतु आम्हाला याविषयी नवीन करारात देवाने प्रकटीकरण दिले की या फक्त छाया होत्या. उरीम आणि थुमीम मल्कीसदेककडून अहरोनाकडे जो प्रमुख याजक आणि प्रमुख याजक अहरोनाकडून नवीन कराराचा याजक प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे सोपून देण्यात आले. प्रियजन हो, देवाने उरीम आणि थुमीम ही एक छाया म्हणून जुन्या करारात याजकांना दिली होती. आज नवीन कराराचे याजक तुम्ही आणि आम्ही आहोत. नवीन करारामध्ये याजकत्व बदलले. आम्ही जे परराष्ट्रीय, आम्हालाही ते याजकत्व देण्यात आले. पेत्राचे पहिले पत्र्याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचन आम्हाविषयी काय म्हणत आहे, तर तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारांतून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आम्हाला कोणी पाचारण केले? महायाजक ख्रिस्त येशू, आणि त्याचे गुण आम्हाला प्रसिद्ध करायचे आहेत. 10वं वचन, ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. आम्हा परराष्ट्रीयांचं हे किती मोठं सौभाग्य आहे. कारण अहरोनाचे याजकत्व हे तात्पुरते होते, ते समाप्त झाले. पण युगानयुगीचा याजक जो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहे तो ख्रिस्त येशू आहे. आज ख्रिस्त येशू हा महायाजक आहे नवीन कराराचा. अर्थात आज ख्रिस्त येशू जो महायाजक, त्याच्या अधीन राहून आम्हाला ती याजकीय सेवा करायची आहे. आम्हासाठी पवित्र आत्मा हा पाठविण्यात आला. अर्थात पेंटिकॉस्टच्या दिवशी, 50व्या दिवशी ख्रिस्त येशूने आपल्या मंडळीची पायाभरणी केली आणि त्यानंतर पुढील 7 मंडळी युग जे येणार होती त्यासाठी आपला दैवी प्रकाश आणि पूर्णता प्राप्त व्हावी, अशा प्रकारे उरीम आणि थुमीम नवीन करारासाठी देवाने पाठवून दिली. पवित्र आत्म्याने उरीम आणि थुमीम याची जागा घेतली. येशू ख्रिस्ताने म्हणूनच म्हटले, पित्यापासून प्राप्त होणारी देणगी मी तुमच्याकडे पाठवितो. हा पवित्र आत्मा तुमचा मार्गदर्शक होईल. उरीम आणि थुमीम हे इस्रायलाच्या याजकांद्वारे राजांना इस्रायल देशाच्या रक्षणासाठी युद्धाला जावे की न जावे याचे मार्गदर्शन करीत होता. आम्हालाही मार्गदर्शन करण्यासाठी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा हा उरीम आणि थुमीम म्हणून देण्यात आलेला आहे. अर्थात जुन्या करारातील याजकांच्या हृदयावर उरीम आणि थुमीम हे ठेवण्यात येत असे, अर्थात उरपट म्हणून.
नवीन करारात आम्हा याजकांच्या हृदयात देवाने ते घातले आहे व त्यांतून येणारा प्रकाश व येणारी पूर्णता आमच्याशी बोलते। त्यासाठी देवाच्या उपस्थितीत जाऊन आम्हाला वेळ घालविणे गरजेचे आहे व देवाची वाणी ऐकण्याचा आम्हाला सराव व्हायला हवा। तेव्हा ती वाणी आम्हाला सत्यामध्ये घेऊन जाते, कारण तो सत्याचा आत्मा आहे। तो आम्हाला देवाची इच्छा कळविण्याचे काम करीतो। हा सत्याचा आत्मा आम्हाला प्रकाश देतो। उरीम या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, अर्थात देवाचे वचन आमच्या मार्गावर प्रकाश आहे आणि हा आतमध्ये वास करीतो। ध्यानात घ्या, याद्वारे देव आमच्याशी बोलतो, आपला आवाज आतून आम्हाला देतो। ती वाणी मोठी नसते, धीमी वाणी असते। ही वाणी आम्हाला थांबविते। कैक वेळेला आमच्या मार्गात आम्ही झोपत असताना, आम्ही चालत असतानाही कैक वेळेला व्यत्यय आणते, परंतु हा सामर्थ्याचा आत्मा आहे जो क्विकनिंग पॉवर म्हणून त्याला म्हटलेला आहे। देवाचा प्रकाश, थुम्मीमचा अर्थ आहे देवाची पूर्णता। अर्थात या दोन्ही शब्दामध्ये गहन गोष्टी दडलेल्या आहेत। प्रकाश म्हणजे रेव्हलेशन, जे आमच्या जीवनामध्ये असं ज्ञान प्रकट करते जे आम्हाला अजून कळलेलं नाही, आणि पवित्र आत्म्याचे काम आम्हाला प्रकटीकरण देण्याची आहे। जी गोष्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण आम्हाला प्रकट करण्याचं काम हा पवित्र आत्मा आमच्या जीवनात करतो। अर्थात तो देवाचा प्रकाश आम्हाला देण्याचे काम करतो, डिवाइन रेव्हलेशन आम्हाला देतो। म्हणून पवित्र आत्मा हा उरीम आहे आजच्या युगासाठी। योहान कृष्ण वर्तमान याचा 14 अध्याय 16 आणि 17 वचन, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे। पवित्र आत्मा कुठे राहतो? आमच्या हृदयामध्ये। याजक कुठे वाहत होते? हृदयावर। लक्षात घ्या, आता आमच्या हृदयाच्या आत तो आलेला आहे। लक्षात घ्या, जग त्याला ग्रहण करू शकत नाही। हे जगासाठी नाही, हे ख्रिस्ताचे जे याजक आहेत त्यांच्यासाठी हे देण्यात आलेलं आहे, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही। तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करेल। आज उरीम आणि थुम्मीम आमच्या मध्ये वस्ती करीत आहे आणि आम्हाला सर्व गोष्टी शिकवित आहे, होणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगत आहे, येशूने सांगितलेल्या गोष्टींची आठवण करून देत आहे। तोच आमचा मार्गदर्शक आहे, तोच आमचा गुरु शिक्षक आहे। आम्हाला सर्व काही तो शिकवितो। नवीन करारात आम्हाला उरीम आणि थुम्मीम देवाने दिलेले आहे। थुम्मीम म्हणजे देवाची पूर्णता, ज्यामध्ये सत्यता दर्शविलेली आहे। अर्थात सत्य काय ते त्या ठिकाणी प्रकट केले जाते। थुम्मीम म्हणजे त्याचे पवित्र शास्त्र, नवा करार आणि जुना करार। पवित्र शास्त्र बायबल हे थुम्मीम आहे, अर्थात लिखित बायबलची वचने। शास्त्र वचने जे आम्ही आज वाचतो यामध्ये ज्ञान भरलेलं आहे, विवेक भरलेला आहे। आमच्या जीवनाचा अर्थ काय, आमच्या या जीवनानंतर काय, या सर्व गोष्टींचे सार यामध्ये लिहिलेलं आहे। यामध्ये स्तोत्रे आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवकाईबद्दल 4 शुभवर्तमान सांगतात, 14 पत्रे लिहिण्यात आलेली आहेत जे आमच्या ख्रिस्ती जीवनाचे मार्गदर्शक आहेत। या शास्त्रलेखांतील लिखित वचनांच्या द्वारे देव आज आमच्याशी बोलतो। बायबल हेच मानक आहे सत्याचं। तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचन, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा। आज जर आम्हाला देवाची इच्छा जाणायची असेल तर ती इच्छा देवाने या बायबल मध्ये प्रकट केली आहे। लक्षात घ्या, बायबल हे तुम्हाला आणि आम्हाला देवाची इच्छा प्रकट करण्याचे माध्यम आहे। बायबल मध्ये देवाने आपली इच्छा प्रकट केली आहे, त्यानुसार आम्ही देवाच्या वचनाचे मार्गदर्शन आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन याद्वारे आम्ही या गोष्टी समजू शकतो। पवित्र शास्त्र बायबल आणि पवित्र आत्मा या 2 गोष्टी आज आमच्यासाठी नवीन करारातील ख्रिस्ती लोकांना उरीम आणि थुम्मीम म्हणून देण्यात आलेले आहे। थुम्मीम म्हणजे पूर्णता, आमची पूर्णता या वचनामध्ये आहे। ज्या प्रकारे उरीम आणि थुम्मीम हे एक स्टँडर्ड होतं, मानक होतं, ज्याद्वारे सत्य की असत्य हे पारखलं जात होतं, तसंच आज कोणतीही गोष्ट असो, कोणीही व्यक्ती म्हणेल मी भविष्यवाणी करीत आहे,
मी हे स्वप्न सांगत आहे, तर त्या गोष्टी देवाच्या वचनाशी जुळल्या पाहिजेत. जर त्या जुळत नसतील तर त्या आम्ही मानू नये, त्याचा स्वीकार आम्ही करू नये. कारण उरीम आणि थुमीम हे बायबल आहे आणि ते प्रत्येक गोष्टी तपासते. खरं काय खोटं काय हे ते सांगते. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 1 वचन म्हणते, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास ठरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. अर्थात परीक्षा कशी करता येईल? उरीम आणि थुमीम जर आमच्यामध्ये असेल तरच आम्हाला परीक्षा करता येईल. कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. अर्थात भावांनो बहिणींनो, या जगात आज खूप खोटे संदेश आहेत, खोट्या भविष्यवाणी आहेत आणि पुष्कळ लोक खोट्या संदेशाला अनुसरत आहेत. कारण त्यांच्याकडे उरीम थुमीम नाही, ते उरीम थुमीम मानत नाहीत. पण जे खरे याजक ख्रिस्ताने नेमलेले आहेत नवीन कराराचे, त्यांच्याकडे उरीम आणि थुमीम दिलेला आहे. ते लगेच ओळखतात, त्यांना लगेच पारख कळते. आत्मे पारखण्यासाठी उरीम आणि थुमीम दिलेला आहे. म्हणून आम्ही प्रत्येक आत्म्यांची पारख केलीच पाहिजे, देवापासून आहेत की नाहीत. योहान कृष्ण वर्तमान 16 अध्याय 13 वचन, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. अख्खं जग असत्याच्या मागे आहे. जगाला सत्याची ओढ नाही, आवड नाही, परंतु हा आत्मा आम्हाला सत्यात घेऊन जाण्यासाठी आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित सत्य आम्हाला प्रकट करण्याचं काम पवित्र आत्मा करीतो. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवेल. पवित्र आत्म्याचं काम आहे आम्हाला कळविण्याचं, आम्हाला सूचित करण्याचं, चेतावणी देण्याचं, जागृत करण्याचं. काय गोष्टी घडणार अगोदरच आम्हाला सांगाव्या, म्हणून त्याला आमच्यासाठी दिलेलं आहे. यासाठी की देवाचा प्रत्येक भक्त पूर्ण केला जावा, आम्हाला पूर्णतेमध्ये न्यावे. म्हणूनच आम्हा नवीन कराराच्या याजकांना अशा प्रकारची एक पवित्र वस्तू आम्हाला ही दिलेली आहे. ही ठेव आहे, ही आम्ही सांभाळून ठेवायला हवी. तेथे याजकांकडून ती गहाळ झाली, परंतु आज तुम्ही आणि आम्ही ही बाळगणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही सर्व याजक आम्हाला देवाने दिलेले उरीम आणि थुमीम ही पवित्र वस्तू फार सांभाळून ठेवणे ही आमची जिम्मेदारी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.